एक अनुशासन ज्याला आपण म्हणतो शरीराचं, ते आपण आणतोय. आणि ओम म्हणूया, डोळे अलगद बंद, एक खोल श्वास आत. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. योग दिवस आहे. आपल्या सगळ्यांचं खूप खूप त्यांना शुद्धाबाबत शुभेच्छा. आणि हा जो दिवस आहे इतका खास आहे कारण तो आंतरराष्ट्रीय दिवस झालेला आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या पंतप्रधानांचे आभार व्यक्त करूया. माहितीच आहे किंवा योग जो आहे तो माइंड, बॉडी आणि सोलचं कॉम्बिनेशन आहे. अँड वी ऑल नो दॅट बॉडी इज, त्याला म्हणतात ना की ती नाशवानच आहे. तिला किती प्रिझर्व केलं तरी आज नाही तर उद्या ती संपणार आहे. त्याच्यावरती आपला कंट्रोल खूप थोड्या प्रमाणात असतो की आपण चांगला आहार घेतो, निद्रा घेतो किंवा आपलं वॉकिंग असते किंवा जे काही तुम्ही व्यायाम सगळे इथे करता तितके अनुशासन प्रिय लोक आहोत तिथे आपण सगळे. परंतु तरी त्याच्यावरती फार कमीच आपला काहीतरी प्रभाव पडतो त्या गोष्टीचा. त्याला आजारी पडायचंय तो पडतो. शेवटी आपण सगळे जाणारच आहोत वरती, म्हणजे किती त्याला प्रिझर्व करू आपण. आणि तसंच आत्मा जो आहे तो इट्स जस्ट अ witness which is witnessing everything whatever is happening. So we don't do much about it. It is just witnessing what you are doing. आज तुमचा काय एक्सपिरियन्स होता, तुमचे काय रिॲक्शन होते, तुम्ही काय केलं. तिसरा जो भाग आहे तो आहे मन. दॅट इज द ओनली कंट्रोलेबल घटक ज्याला म्हणू आपण. दॅट इज द ओनली पार्ट की आपण काय म्हणतोय, काय बोलतोय, काय ऐकतोय, काय कुणाबद्दलचा विचार करतोय, या बाबतीत आपला कंट्रोल असू शकतो. पण बाकीचे जे दोन आहेत त्याच्यावरती नसू शकतो. आणि मन जो आहे दॅट इज अ काइंड ऑफ अ ब्रिज बिटवीन अवर आत्मा अँड बॉडी. दॅट इज द ओनली थिंग. सो आय एम गोइंग टू रिअली डायरेक्ट दिस क्लास टुवर्ड्स कंट्रोलिंग युअर माइंड. माइंड पॉवरमध्ये एक शोध झाला होता मागे हार्वर्डमध्ये आणि दुसऱ्या युनिव्हर्सिटीजमध्ये पण झाला होता की त्यांनी हे जे एक्सपोर्ट्स पीपल असतात त्यांचे 3 ग्रुप केले. 3 ग्रुप केल्यानंतर प्रत्येक ग्रुपला एक एक काम दिलं. एका ग्रुपला काय काम दिलं, एका ग्रुपला दिलं की तू खूप सराव करायचा. जर ते जिम्नॅस्टिक्स आहे तर त्यांनी रात्र दिवस जितके जास्त तास ते करू शकतात त्यांनी जिम्नॅस्टिक प्रॅक्टिस करावी. दुसरे होते त्यांना म्हटलं काहीच करू नका, जस्ट आराम करा, चिल करा, काहीच करू नका. आणि तिसरा जो ग्रुप होता त्याला म्हटलं की तुम्ही स्टेडियममध्ये कसे धावाल किंवा काय काय कराल ते तुम्ही मानसिकरित्या तुम्ही त्याला प्रॅक्टिस करायचं. रिलॅक्स्ड मोडमध्ये खोलीमध्ये बसायचं, कुठे आणि दुसरं डायव्हर्जन नाही. नो TV, नो रेडिओ, नो मोबाईल, नथिंग. यू जस्ट नीड टू प्रॅक्टिस दॅट कॉन्शियसली थ्रू युअर माइंड. तर जेव्हा हे झालं, कॉम्पिटिशन सुरू झाली. So you'll be surprised to note that the winner team was the one which did mental exercises only, no bodily exercise. कुणी पण काहीच केलं नाही सराव, पण त्यांनी मानसिक सराव केला. म्हणून म्हणतात ना, कालच मी एक प्रवचन पण ऐकत होते प्रेमानंदजीचं आणि त्याच्यात मला एकदम तोच एक क्लू दिसला. ते म्हणाले
कि मानसिक पूजा जो होती है वो शारीरिक पूजा से भी बहुत अच्छी होती है. मानसिक कृत्य जे आपण करतो दॅट इज मच हायर देन द शारीरिक कृत्य. तर आज आपण तसंच करणार आहोत. आपण जे काही आपले करू थोडेसे व्यायाम असं म्हणत नाही, पण वी विल स्टार्ट विथ द ब्रेथ वर्क फर्स्ट. ओके, सो ऑल ऑफ यू आर रेडी. सो फर्स्ट टेक 5-10 डीप ब्रेथ्स. अगदी खोल श्वास घ्या इथपर्यंत. आणि तुम्हाला माहिती आहे की आपला जो शरीर आहे ना ते एका फुग्यासारखं आहे. तर जेव्हा आपण त्याच्यात श्वास टाकतो तर तो असा फुगतो जरासा, म्हणजे म्हणून तुमचं पोट बाहेर आलं पाहिजे, उलटं न झालं पाहिजे. तर पोट आत येतो पण कधी कधी चुकी काही लोक, नॉट ऑल ऑफ यू आर व्हेरी वाईज पीपल बट अदर सम पीपल डू दॅट. सो आय एम जस्ट गिविंग यू अ काइंड ऑफ instruction. So when you are taking the breath in, allow your chest to expand slightly. Please go ahead, close your eyes, concentrate on your breath. Take a deep, long breath. And very slowly exhale. Exhalation should be longer than. Open karuya. With force we will inhale and through mouth very slowly we will exhale. Okay, I'll show you first and then you follow me. तुम्हाला दिसतंय का मागे? दिसतंय तुला? ते विम हॉफ प्रक्रिया आहे, स्लो प्रोसेस आहे, आपण ऍक्च्युअली करतो. पूर्ण ब्रेन तुमचं जे आहे त्यातली ताजंतवानं होऊन जाईल. ज्या काही डेड सेल्स आहेत, ज्या काही डेड हे आहेत न्यूरोट्रान्समिटर्स, stay calm and you will notice a very slight watch the body. It is a tool to reach somewhere. It is not the end in itself. ही भस्त्रिका आहे. भस्त्रिका विविध प्रकारनी करता येते. आपण फारच साधी भस्त्रिका करणार आहोत. असे आपले शोल्डर्स लूज ठेवा खांद्याच्या समोर. खांद्याच्या समोर ज्याला हाताचा किंवा खांद्याचा त्रास होत असेल त्याचे हाताची चिंता नका करू. जर तुमचं, कारण वी हॅव टू अंडरस्टँड अवर लिमिटेशन्स. ओके, वी आर लिमिटेड पीपल, वी आर नॉट लिमिटलेस लाईक गॉड. सो वी अंडरस्टँड अवर लिमिटेशन्स. आपण कुठे चुकतोय, कुठे घाबरतोय, कुठे भयभीत होतोय. दॅट इज ऑल पार्ट ऑफ अवर पर्सनॅलिटी. Loose fist in front of your shoulders. I'll show you one or two and then you can continue doing that. Okay. Open. We will do it 20 times. Okay. 1, 2, 'main issue'. This is a kind of a divergence. तर आता आपण स्मरणात मानेची करूया. व्हेरी स्लोली. हा तुमचा राईट कान आहे.
त्याला आपण इथपर्यंत आणतो, पण तो इथपर्यंत येत नाही. इथपर्यंत त्याचा गॅप आहे. त्या गॅपला तुम्ही नोटीस करायचं. कानावर लक्ष नाही, इथे नाही, त्याच्या मधली जी गॅप आहे ती काय गॅप आहे. तर आणि इथे जो काही तणाव तुम्हाला येईल, कोशिका किंवा काय मराठीत म्हणतो मला माहिती. सो जस्ट स्लोली लेट युअर neck drop down to one shoulder. Okay? Don't move your shoulder anyway. Just feel the stretch on the other side. त्याच्यात जो गॅप आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही बघा किती गॅप असेल. डोळे तुमचे बंद आहेत, तुम्ही काही मोजत नाही, काही माप ठेवलं नाही तुमच्याकडे, पण तुम्ही नुसतं नोटीस करताय. त्या गॅपला एक कणभर तरी आपल्याला भरता येईल का, जाता येईल का तुमच्या लिमिट्सच्या मागे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या काही स्ट्रेचेस तुम्ही जाणून घेताय त्याच्यावरती जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला कळेल की किती छान सुंदर स्ट्रेच आपले येतोय. then slowly come back to the center and now just notice and compare. Again, comparison is only for our own understanding. It is not a judgment. Is it little longer? Is it little shorter? This part बघा बरं काय वाटतं तुम्हाला. आणि आता दुसरी घ्या, हांगा मुसवायचा नाहीये, काही करायचं नाहीये, नुसतं नोटीस करायचंय. जेव्हा मी आपली मान एका बाजूला टाकतो तर माझ्या स्पाईन मध्ये काही होतंय का. And see, look at your favorite person behind you. Who is sitting behind you? देवाचं रूप आहे का ते, वाटतं का तुम्हाला ते देवाचं रूप. पण आपल्या सगळ्यांमध्ये देव आहे असं म्हणतात. त्याच्यात देव दिसतोय का तुम्हाला. चीड येते परत सेंटर दया बघा या बाजूला. तुमची आवडती व्यक्ती बसलेली देवाच्या रूपात. Come to the center. संपूर्ण आकाश तुमच्या दृष्टीस फक्त एका मान कशी खेचली जाते. त्याचबरोबर तुमची छाती पण थोडीशी खेचली जाते. तुमच्या पोटालाही तो काळ पडतो. From arms, shoulders, and then slowly lift your shoulders up, take it back, bring it down, and front. पूर्ण सर्कल. मनाने एक सर्कल काढा, अगदी परफेक्ट सर्कल. त्याच्यात कोणताही भाग आपण हे नाही करत, लीव आउट करत. पूर्ण सर्कल. प्रयत्न तुम्हाला अतिशय चांगलं वाटतंय. खूप लोकांना शारीरिक पीडा आहे, त्रास आहे, पण तरी ते आपल्या प्रमाणाने करतात. कौतुक तुमच्या सगळ्यांचं. आता आपण हे जो भाग आहे ना हा असा मागू
त्यांना आपण असं मागे छान see the gap between each finger. Just notice the gap. Notice. Expand as if you are going to grab some big animal or something. Just then tighten it. अर्धा तुमच्या दोन्ही हातांमध्ये आणि तुमचं फील काढताय. शेवटचा ड्रॉप अगदी घट्ट त्याला करून त्याचे मसल्स तुम्ही बघा पूर्ण हातावर ते जे तुम्हाला ताण पडतोय. कशामुळे तुमचं कम्युनिकेशन लॅकिंग आहे? मोस्ट प्रॉब्ली इट इज अ फोर्थ टू. त्याच्यामुळे तुमचं कम्युनिकेशन होत नाही, त्याच्यात तुम्हाला जाणीव नाही होत. तसंच तुम्ही छोट्या टोला बघा, त्याच्यानंतर असं सगळं आपण माइंडफुली करतो. सो इट इज नॉट अबाउट द बॉडी, इट इज अबाउट आवर माइंड. वेअर द माइंड इज रनिंग, वेअर द माइंड इज गोइंग, हाऊ द माइंड कॅन बी कंट्रोल्ड. What can you do, to bring your mind back so that you don't depend on outside this thing? You can just be with yourself. इथे ताप पडतोय का? आता जे लोक खुर्चीवर बसलेले त्यांनी थोडासा आपला पाय असा करावा. व्यायाम करून त्याच्यानंतर ते तुम्हाला हे other things, when you shake, when you move, lot of things change in the mind as well. Slowly. तुमचे हात जे आहेत ना ते अगदी खांद्याला स्ट्रेच. तसंच तुमचं जो नी आणि हाय ती पण स्ट्रेच आहे. आणि स्लोली टेकिंग and slowly exhaling, empty out everything and squeeze your stomach muscles. Stomach muscles are squeezed out. Squeeze out all the air from your diaphragm and squeeze it out. Done. Once again, last. Spine साठी अतिशय उत्तम आसन आहे आणि हे असं करायचं का बघा.
स्विच करायचं, आपल्या पेसने स्विच करा. त्याच्यानंतर हा जो पाय आहे ना पाहिजे असं वरती खाली कमरेवर तुम्हाला जाणवतो. हात असला पाहिजे आपण छानसं काम करतो कमरेवर. और your partner organs are strengthened. Slide down. Slide down. Feel the stretch all along your ribs. Inhalations and exhalations. This is the part, even if it is done for 20 minutes, it is equivalent to 8 hours of sleep. Another deep, long inhalation. And exhale. See how are you feeling inside the body. Notice your body. Are your legs comfortable? Bring your attention to the right foot, bottom of your right foot. All 5 toes of your right foot. Keep that and no hurry. Last now. May the rest of your life be the best of your life. Everything happens to me perfectly, magically, beautifully. Every day, my life is getting better and better. Every day, I am getting better and better. Every day, I am getting better. धन्यवाद. म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा एक ऊर्जा निर्माण होईल आणि सगळ्यांना उत्साही येईल. यानंतर म्हणजे खरोखरच आपल्या सगळ्यांतर्फे मी अथस्वी म्हणजे मंजरीचं अभिनंदन करतो. फार सुंदर तिने कंडक्ट केलं आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तिनं शवासन जे त्याच्या इन्स्ट्रक्शन्स दिले अप्रतिम म्हणजे त्याला वादच नाही.
कारण तिनं अगदी तुम्हाला म्हणजे असं तिनं सगळं ज्या ज्या तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देत होती आणि ते तुम्ही फॉलो करत होता, अप्रतिम, म्हणजे त्याच्यात वादच नाही. आणि मी सुद्धा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प्स घ्यायचो आणि त्या कॅम्प्समध्ये आम्ही पण योगाचे क्लासेस कंडक्ट करत होतो. आणि आत्ता जसं अंजलीनी ह्या शवासनासाठी सूचना दिल्या, इन्स्ट्रक्शन दिल्या, त्याप्रमाणे आम्ही सगळ्या मुलांना सूचना द्यायचो आणि अर्धी मुलं गाढ झोपलेली असायची, उठायचीच नाही. आता आपल्याकडे एकच विद्यार्थी झोपलेला होता, बाकी सगळे उठले होते. ओके, फार सुंदर सेशन झालेलं आहे. यानंतर आता तुम्ही पाहिलं की हे जमिनीवरचे आपण योगा केले. मी गिर्यारोहक आहे, तुम्हाला माहिती आहे. माझ्या गिर्यारोहणाच्या अनुभवामधून मी एरियल योगासनं डेव्हलप केले. एरियल योगासन म्हणजे अक्षरशः दोरावर लटकून, आणि ते पण दोरावर लटकून नाही, 11 मजली टॉवरवरून दोर बांधलेला होता आणि त्या दोरावरून मुलांनी माझ्या योगा करून दाखवलेले आहे. त्याची एक झलक तुम्हाला मी फक्त 8 मिनिटाची चित्रफित आहे ती दाखवणार आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला एकच मुलगा केलेला दाखवेल आणि नंतर त्याच रोपवर एक मुलगा आणि एक मुलगी असे 2 जण येऊन त्याच्यावरती योगासनं दाखवतात. मला सांगायला अभिमान वाटतो की हा जो कार्यक्रम आहे हा गिर्यारोहण क्षेत्रामध्ये फक्त मी एकटा करतो, अजून कोणीही डेव्हलप केलेलं नाही. अर्थात त्याचं श्रेय मी माझ्या मुलींना देतो, कारण दोघीही मुली माझ्या जिम्नॅस्ट आहेत. रोप मलकाम मोठी तर रागिणी, ती तर नॅशनल चॅम्पियन आहे 91-92ची रोप मलकामची. आणि तिच्या प्रेरणेमधून मला हे सुचलं की आपण पण असं माउंटेनच्या दोरावरती योगासनं डेव्हलप करायची. आणि ती मी डेव्हलप केलेली आहे आणि ती माझ्या प्रत्येक शिबिरामध्ये मुलांना करायला लावायचो आणि ती करून घ्यायचो. आणि त्याचीच प्रात्यक्षिकं मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी ही मी इमारतींमध्ये केलेली आहे. तर त्याची एक झलक तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे तो गिरगावमध्ये 11 मजली बिल्डिंग करून 2011 साली केला होता. त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवणार आहे. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने ह्याच वेळी नाही तर रोजच्या जीवनशैलीतही स्वतःला गरजेचे आहे. म्हणूनच योगाचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग एक जीवन जगण्याची कला आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो व आपल्याला निरोगी आयुष्य लाभून आपले व्यक्तिमत्व विकसित होते. तसेच आध्यात्मिक शक्ती सुद्धा मिळते. धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात दिवसभरात 15 मिनिटे योग हा शारीरिक तंदुरुस्तीवर चांगला उपाय आहे. आज तुम्हाला एक वेगळ्या प्रकारच्या साहसी योगाची माहिती व प्रात्यक्षिकं पाहायला मिळणार आहेत. श्रीयुत रत्नाकर कपिलेश्वर हे स्वतः एक गिर्यारोहक आहेत व अनेक गिर्यारोहण प्रात्यक्षिकांचे व मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिरांचे आयोजन केले आहे. त्यांच्या 45 वर्षांच्या गिर्यारोहणाच्या अनुभवातून व्हॅली क्रॉसिंगच्या रोपवर योगाच्या काही प्रात्यक्षिकांची एक झलक आजच्या जागतिक योगा दिवसानिमित्त दृकश्राव्य माध्यमातून तुमच्यासमोर सादर होणार आहे.
योगासनाच्या प्रात्यक्षिकांसाठी इमारतीच्या 11व्या मजल्यावरून गिर्यारोहणाचा दोर लावण्यात आला आहे. त्या दोरावरून संदीप खाली आला आहे. त्यानंतर शुभांगीही त्याच दोरावर आली आहे. आता हे दोघेही दोराच्या मध्यावर जाऊन इमारतीच्या 8व्या मजल्याच्या उंचीवरून एकाच वेळी एरियल योगासनांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवणार आहे. आपल्याला दाखवणार आहेत शवासन. हे आसन तुम्हाला सखोल ध्यानात घेऊन जाते. त्यामुळे तुमच्या शरीरातील पेशींची झीज भरून निघते, तणाव कमी होतो, योगाभ्यासाचा खोलवर परिणाम होण्यास अवधी मिळतो, पुनरुज्जीवनाचा अनुभव होतो. योगासनानंतर शरीराला आराम देण्यास व योगासनांमुळे शरीराला आलेला थकवा घालवण्यास तसेच रक्तदाब नियमित करण्यासाठी या आसनाचा फार उपयोग होतो. यानंतर ते आपल्यासमोर दाखवणार आहेत निद्रासन. निद्रासन म्हणजे आपल्या अंथरुणात आरामात पहुडलेली स्थिती. आपण काही वेळा जसं एकदम आरामात विश्रांतीसाठी पहुडलेले असतो तशी स्थिती. त्यानंतर ते आपल्याला सादर करणार आहेत ध्यानस्थिती, पद्मासन. एकाग्रचित्त राहण्यासाठी केल्या जाणाऱ्या आसनांमध्ये पद्मासन हे महत्वाचे आसन आहे. पद्म म्हणजे कमळ, म्हणून या आसनाला कमलासन असेही म्हणतात. पद्मासन केल्याने साधक किंवा रोग्याचे चित्त शांत होण्यास मदत होते. आणि पद्मासनातूनच आता पुढे पाहणार आहोत पर्वतासन. डोक्याच्या वर नेलेले हात हे पर्वताच्या निमुळत्या होत गेलेल्या शिखराप्रमाणे भासतात, म्हणूनच या आसनाला पर्वतासन असे म्हणतात. यानंतर ते आपल्यासमोर सादर करणार आहेत धनुरासन, एक अवघड असे आसन. योगासनातील धनुरासन हे संतुलित आणि पूर्ण आसन आहे. सर्वायकल, पाठ, कंबरदुखी, सांधेदुखी आणि जठराच्या समस्या बरं करण्यास मदत होते. धनुरासन केल्याने रक्ताभिसरणामध्ये सुधारणा होते, पाठीचा कणा लवचिक होतो, शिवाय पाठीचे स्नायू तसेच फुफ्फुसेही मजबूत होतात. यानंतर ते सादर करणार आहेत अर्धमत्स्येंद्रासन. हे आसन जमिनीवर करण्यासही अतिशय अवघड आहे. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी, जाडी कमी करण्यासाठी, तसेच पाठीच्या पेशी लवचिक बनवण्यासाठी व किडनी आणि यकृत सुस्थितीत ठेवण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. तर अशी आहेत ही एरियल योगासने आणि त्यांचे फायदे. आवाज जो होता तो रागिणीचा, माझ्या मोठ्या मुलीचा, आणि छायाचित्राने संपूर्ण सुदेशचा आहे. मोठा जावई जो इथे बसलेला आहे